होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्युशन चॅप्टरच्या अंतर्गत प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्या सोल्युशनमध्ये आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी या प्रकारची माहिती पाहिली. पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी झाली आपली, त्यामध्ये लोअरिंग ऑफ अपर प्रेशर्स, आणि दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी संपलेली आहे आपली, ती आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट्स. त्या एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटवर आपल्याला आज प्रॉब्लेम पाहायचे आहेत. ते प्रॉब्लेम पाहत असताना आज आपल्याला जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ते प्रॉब्लेम कशा प्रकारचे आहेत, तर इथं प्रॉब्लेम ऑलरेडी लिहिलेला आहे. तो प्रॉब्लेम काय आहे, द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सियस. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट in 150 gram of ethyl acetate boil at 84.27 degree Celsius. Evaluate the molar mass of solutes if Kb for the ethyl acetate is 2.77 degree Celsius Kg per moles. सो या प्रकारची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ओके, मग आपल्याला आता यामध्ये काय काय करायचं, अगोदर गिव्हन डेटा काढायचं. मग गिव्हन डेटामध्ये काय काय आहे, नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिटेट इज, म्हणजे दोन प्रकारच्या बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत. ही एक दिलेली बॉइलिंग पॉईंट्स आणि त्यानंतर दुसरी या प्रकारची, म्हणजे या दोन बॉइलिंग पॉईंट दिले. तर तुम्हाला माहिती आहे, दोन जर बॉइलिंग पॉईंट यामध्ये आहेत म्हणजे तुम्हाला डेल्टा टीबी दिलं नाही, डेल्टा टीबी दिले नाही, दोन बॉइलिंग पॉईंट दिले आहेत. डेल्टा टीबी दिले का नाही, मग डेल्टा टीबी कसं काढायचं, तुम्ही त्या दोघांचा डिफरन्स म्हणून काढायचं. मग कसं होणार आहे यामध्ये पहा, डेल्टा टीबी इज इक्वल टू डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी स्टँडर्ड्स, टीबी मायनस टीबी स्टँडर्ड्स. आता या प्रकारचा भाग जो आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी स्टँडर्ड्स, तर हा डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी स्टँडर्ड्स. तर यामध्ये काय आहे, टीबी दिला आहे. टीबी म्हणजेच काय, इथाइल ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, मग किती येतो, 84.27. मग दुसरा जो आहे टीबी स्टँडर्ड्स, तो किती दिलेला आहे, 77.06 डिग्री सेल्सियस. आता काय आहे पहा, इथे दोन्ही डिग्री सेल्सियसमध्ये, याला केल्विनमध्ये पण करू शकतो, कारण इथं सुद्धा आपल्याला 273 ॲड करावं लागतात, इथं सुद्धा 273 ॲड करावं लागतात. ठीक आहे, तो नंतरचा प्रश्न राहील. आता डेल्टा टीबी, टीबी मायनस टीबी स्टँडर्ड, मग डेल्टा टीबीच का टीबीच का घेतला आपण, म्हणजे टीबीची व्हॅल्यू 84.27 डिग्री सेल्सियस का घेतली, तर यामध्ये आपल्याला काय सांगितलं, इथाइल ॲसिडचं नॉर्मल बॉइलिंग पॉईंट त्या प्रकार सांगितलं आहे. ठीक आहे, आणि नॉन व्होलाटाइल सोल्यूट्स जो इथाइल ॲसिडमध्ये त्या प्रकारचं बॉईल केलं आहे, त्यामध्ये 84.27 डिग्री सेल्सियस, म्हणजे थोडक्यात हा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे आणि हा सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आहे. त्यामुळं मग, आणि नाही जरी त्यामध्ये लक्षात आलं थोड्याशा, तर जी हायर किंमत असते ती घेणार तुम्ही टीबी, आणि जी लोअर किंमत व्हॅल्यू आहे ती घेणार टीबी स्टँडर्ड्स. ओके, सोपं आणि सरळ समजण्यासाठी. मग आता यामध्ये काय आहे, डेल्टा टीबी इज इक्वल टू 84.27 मायनस 77.06. आता आपल्याला याचं सबस्ट्रॅक्शन करायचं, 84.27 आणि 77.06. तर यामध्ये सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथं 1, इथे 2, इथं 7, म्हणजे 7 मधून 6 गेले 1 राहील. त्यानंतर 2 मधून 0 गेले 2, 14 मधून 7 गेले 7, आणि 8 मधून 8 गेले हातचा 1 आल्यानंतर, तर 7.21. तर किती आलं याचं उत्तर, डेल्टा टीबी इज इक्वल टू 7.21. आता हे आहे डिग्री सेल्सियस, परंतु केल्विनमध्ये जर आपण इथं टाकलं, आता दुसरी जी टर्म आहे इथं डिग्री सेल्सियस आहे, आणि केल्विनमध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण नंतर पाहणार आहोत. तर डेल्टा टीबी इज इक्वल टू 7.21 डिग्री सेल्सियस. त्यानंतर आपल्याला पुन्हा काय दिले पहा, हे टेम्परेचरबद्दल झालं सर्व. आता नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिड इज 77.06 Celsius. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम
म्हणजे सोल्युशनचा आपण बॉइलिंग पॉईंट पाहिला, हा इथाइल ॲसिटेटचा होता, ठीक आहे. आणि हा जो आहे तो सोल्युशनचा होता. सोल्युशनचा घेतला आपण इथे आणि इथाइल ॲसिटेटचा हा घेतला. जी हायर व्हॅल्यू आहे ती सोल्युशनची घेतली बॉइलिंग पॉईंटसाठी, ठीक आहे. आता काय राहिलं, अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूटसाठी म्हणजे 50 ग्राम ऑफ म्हणजे ते काय झाला, मास झाला. मास म्हणजे काय राहणार सिम्बॉल याचा W, आणि सोल्यूटसाठी म्हणजेच 2. आता पहा 50 आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय आहे, कशामध्ये टाकलं, सोल्यूट इन 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिटेट, म्हणजे 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिड. इथाइल ॲसिड काय आहे, प्युअर सॉल्वंट आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ठीक आहे. तर 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिडेट म्हणजेच W त्याचं मास, आणि W1 कशासाठी, सॉल्वंटसाठी किती आहे तो 150 ग्राम. किती आहे तो 150 ग्राम. मग आता आपल्याला समोर काय करायचं, ती व्हॅल्यू काढून त्या प्रकारचं इक्वेशन इथे तयार करायचं, ठीक आहे. ती व्हॅल्यू काढून इक्वेशन तयार करायचं, म्हणजे व्हॅल्यू काढण्यासाठी लागणार इक्वेशन आहे तयार करून त्या प्रकारचे व्हॅल्यू आपल्याला, म्हणजे काही व्हॅल्यू आपण गिव्हन डेटा तर काय पाहिलेलं आहे. आता पुन्हा काय राहिलं गिव्हन डेटामध्ये, म्हणजे 2 प्रकारचा भाग झाला, W2 झाला, W1 झाला, डेल्टा TB झाला. KB आहे का, तर KB आहे. KB कशामुळे आहे, तर KB फॉर द इथाइल ॲसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच KB सुद्धा दिला आहे. तर KB किती आहे, 2.77 डिग्री सेल्सिअस kg पर मोल, ठीक आहे. मग काढायचं काय, तर कॅल्क्युलेट शब्द कुठे आहे, इव्हॅल्युएट किंवा कॅल्क्युलेट. इव्हॅल्युएट किंवा कॅल्क्युलेट याचा अर्थ एकच असतो, इव्हॅल्युएट द मोलार मास ऑफ सोल्यूट, म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार माससाठी सिम्बॉल काय आहे, M, सोल्यूटसाठी 2 क्वेश्चन मार्क. म्हणजे थोडक्यात एवढ्या गिव्हन डेटावरून आपल्याला काय काढायचं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं. काय काढायचं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट्स. तर यामध्ये पहा आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपल्याला काय काय दिलं, आता युझिंग फॉर्म्युला आपल्याला काय करायचं यानंतर, युझिंग फॉर्म्युला. तर M2 काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, M2 इज इक्वल टू 1000 KB इंटू W2 अपॉन M2 W1. M2 तिथं काढला आपण, म्हणजे काढायचं आहे, तर डेल्टा TB येणार आहे. काय होणार, M2 इज इक्वल टू 1000 KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. काल आपण डिराईव्ह केला होता, त्या प्रकारे रिलेशन पाहिलं होतं, तोच फॉर्म्युला इथं आपण लिहिला. आता सगळ्या गोष्टी मला सांगा, KB ची किंमत आहे, W2 ची आहे, डेल्टा TB ची आहे, W1 ची आहे. आता एक करायचं फक्त, केल्विन kg पर मोल जरी असेल, आता यामध्ये एक गोष्ट करायची, ही टर्म आहे डेल्टा TB ते बिलोद आहे, ही टर्म आहे ती KB अबोध आहे. म्हणजे हे तुम्ही डिग्री सेल्सिअस याचं जे युनिट आहे याला केल्विनमध्ये सुद्धा रूपांतर करू शकता विदाउट ॲडिशन, कारण दोन्हीकडे आपण रूपांतर करत आहोत. तर हा काय होणार, याची व्हॅल्यू 2.77 केल्विन kg पर मोल, आणि याला आपण कसं लिहू शकतो, 7.21 केल्विन्स. म्हणजे इथं 273 आणि इथं 273, दोन्हीकडे सारख्याच गोष्टी ते ॲड करायच्यात. आपण त्या डायरेक्ट डिग्री सेल्सिअसचं इथं केल्विन लिहू शकतो, केल्विन, बाकीचं kg पर मोल तर आहेच, आणि इथं सुद्धा आहेच त्याप्रमाणे, ठीक आहे. दोन्हीकडे चेंजेस आहेत, एका जागेवर नाही. त्यामुळे मग आता पुट व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होणार, M2 इज इक्वल टू 1000 KB ची किंमत किती आहे, 2.77 इंटू W2 ची किंमत किती आहे, W2 ची किंमत 50, डेल्टा TB ची किंमत किती आहे, 7.21. त्यानंतर W1 ची किंमत किती आहे, W1 150, ठीक आहे. पहा इकडे KB ची किंमत, हे तर 1000 आहे, 2.77 इंटू W2 ची किंमत 50 आणि W1 ची किंमत 150. KB ची किंमत किती आहे, KB, तर KB ची जी किंमत आहे ती 2.77 इथं लिहिली आपण. तर याचं जर तुम्ही उत्तर जर काढलं, ठीक आहे, याचं जर उत्तर काढलं, तर हे जे उत्तर आहे तुम्हाला
याचं कॅल्क्युलेशनसाठी, तर याचं लॉग अँटी लॉगनं इथं तो स्पेस नसल्यामुळं याचं आपण डायरेक्ट उत्तर इथं लिहू 128 ग्राम पर मोल्स. म्हणजेच 128 ग्राम पर मोल काय आलं, हे मोलार मास कशाचं, सोल्यूटचं. मग आपण काय केलं अगोदर या प्रॉब्लेमसाठी, सोल्यूटचं मोलार मास काढण्यासाठी आपण काय केलं, प्रॉब्लेम घेतला. प्रॉब्लेम ऑलरेडी लिहिला होता कारण की वेळ कमी राहा आणि त्यामध्ये आपण तो प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आणि त्यामध्ये सर्व गिव्हन डेटा आहे, 2 बॉइलिंग पॉईंट आहे. 2 जर बॉइलिंग पॉईंट असतील तर 2 बॉइलिंग पॉईंट असल्यानंतर तुम्हाला असा डेल्टा टी बी इक्वल टू टी बी मायनस टी बी स्टँडर्ड असं घेऊ शकता. हा हायर हा लोअर का, तर तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढायची, शक्यतो इथं मायनस येणार नाही. डेल्टा टी बी इक्वल टू मायनस व्हॅल्यू येत नसते अशा प्रकारची इथं या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीसाठी. त्यानंतर दुसरा काय आहे की W2 काढायचा आहे. W2 लिहायचा इथे. W2 म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे सोल्यूटचं मास, इथं काय आहे सॉल्व्हंटचं मास. त्यानंतर काय केलं, केबी काढला, केबी दिलेला आहे, केबीची किंमत लिहिली आपण. त्यानंतर M2 ची किंमत लिहिली. ओके. त्यानंतर M2 ची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला लिहिला. त्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्यानंतर M2 ची किंमत इथे शेवटी आलेली आहे. M2 युनिट काय आहे, ग्राम पर मोल्स. ओके. तर यानंतर नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला आता फ्रीजिंग पॉईंट बद्दल पाहायचं आहे. ठीक आहे. फ्रीजिंग पॉईंटची माहिती पाहायची आहे. त्या फ्रीजिंग पॉईंटमध्ये आपल्याला एक एक भाग इथं लिहायचा आणि समोर जायचं आहे. तर त्यामध्ये पहा आता, पण फ्रीजिंग पॉईंटच्या अगोदर व्याख्या बघू. फ्रीजिंग पॉईंट्स. मग फ्रीजिंग पॉईंट डेफिनेशन काय आहे, तर फ्रीजिंग पॉईंटची अशा प्रकारे डेफिनेशन आहे, टेम्परेचर्स ॲट विच वेपर प्रेशर्स ऑफ टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड is equal to vapor pressures of liquids called freezing points. आता फ्रीजिंग पॉइंट का पाहिला आपल्याला, कारण की आपल्याला तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहायची. आणि तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहत असताना आपल्याला फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन पाहतो आपण. फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय, हे टेम्परेचर रिलेटेड क्वांटिटी आहेत. बरोबर आहे. मग टेम्परेचर ॲट विच म्हणजे फ्रीजिंगमध्ये काय होते, लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फ्रीजिंगमध्ये सॉलिडमध्ये. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडचं कन्व्हर्जन आहे. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये, त्याला फ्रीज म्हणतो आपण. तसं एखादा लिक्विड पदार्थ फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवल्यानंतर आणि त्याचं टेम्परेचर लोअर झाल्यानंतर तो फ्रीज होतो. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काय आहे, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड दोन गोष्टीचा स्टेटचा कन्सेप्ट इथं आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉलिड इज इक्वल टू फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड. म्हणजे लिक्विड आणि सॉलिडचा जो वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर काय होतो, इक्वल टू झाल्यामुळे लिक्विडचं कन्व्हर्जन इझिली सॉलिडमध्ये होतो. त्या प्रकारचा पार्ट जो आहे त्याला म्हणायचं फ्रीजिंग पॉईंट्स. आता आपल्याला समोरची प्रॉपर्टी पाहायची. ती समोरची प्रॉपर्टी कोणती आहे, 2 प्रॉपर्टी झाल्या आपल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. 2 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी झाल्या. त्या 2 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पैकी तिसरी 2 पाहिल्या, तिसरी पाहायची डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट या प्रकारची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिजे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. मग या डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंटचा सिम्बॉल काय आहे, डेल्टा टी एफ. ओके. डेल्टा टी एफ. एफ आहे तो सफिक्सला. एफ म्हणजे फ्रीजिंग, टी म्हणजे टेम्परेचर रिलेटेड क्वांटिटी आहे त्या. ओके.
फ्रीजिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आपण टेम्परेचर शिवाय त्याला कव्हर करू शकत नाही. मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन ही तिसरी प्रॉपर्टी आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. यामध्ये डेल्टा टी एफ, डेल्टा टी एफ याचा सिम्बॉल आहे. मग इथं काय आहे, टी एफ स्टँडर्ड मायनस टी एफ, अशा प्रकारचं इक्वेशन आहे. ठीक आहे. मग यामध्ये डेल्टा टी एफ काय आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स. टी एफ काय आहे, टी एफ स्टँडर्ड सॉरी, तर हा आहे डिप्रेशन ऑफ, एक मिनिट, फ्रीजिंग पॉइंट्स ऑफ प्युअर सॉल्वंट्स. आणि टी एफ काय आहे, तो टी एफ आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन्स, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. पहा इकडे याच्यामध्ये आपण काय केलं, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, तिसऱ्या नंबरची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. एकूण 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. तर त्या डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा टी एफ इक्वल टू टी एफ स्टँडर्ड मायनस टी एफ असं लिहिलं आपण. मग डेल्टा टी एफ तर माहिती आहे आपल्याला काय आहे, ते डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, बरोबर आहे. ओके. मग आता टी एफ स्टँडर्ड काय आहे, तर तो फ्रीजिंग पॉईंट्स ऑफ प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आहे. त्यानंतर टी एफ काय आहे, म्हणजे टी एफ आणि टी एफ दोन्हीकडे सारखं नाही, इथं टी एफ स्टँडर्ड आहे, इथं टी एफ आहे. आणि हा काय आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. या दोघांचं डिफरन्स म्हणजेच काय आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट्स. ओके. नाउ नेक्स्ट विल बी नेक्स्ट पिरियड्स. ओके, थँक्यू.